त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। त्यामुळे जी काही मागणी होती की त्यावेळच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत किंवा ओला दुष्काळ जाहीर करायचा अर्थच तो असतो की त्या सवलती लागू करा, तशा सगळ्या सवलती या लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे। मी आज यापेक्षा अधिक सांगणार नाही, कारण आता ही सगळी नुकसानाची आकडेवारी जमा होते, ती पूर्ण जमा पुढच्या 2-3-4 दिवसात होईल। आणि जसं मी सांगितलं, लवकरात लवकर पण कुठल्याही परिस्थितीत पुढच्या आठवड्याच्या आत आपल्याला या संदर्भातली जी काही मी शिंदेसाहेब आणि अजितदादा आम्ही बसून या संदर्भातला निर्णय घेणार आहोत आणि त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू। आज मी त्या दिवशीच सांगितलं, पुन्हा पुन्हा तुम्ही तोच प्रश्न विचारता। मी त्या दिवशीच सांगितलं की दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे, पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही। मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे, पुढेही ती करणार आहोत। दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतो। 5 लाख कुटुंबांना आरोग्य किट वितरित केले जाणार आहे, याविषयी काय सांगता? आरोग्य किट देखील आम्ही देणार आहोत। त्याच्यासोबत विशेषतः गहू, तांदूळ, डाळ आणि इतर बाकी अनेक महत्वाच्या वस्तू याचीही किट ही आम्ही देणार आहोत, जेणेकरून आता ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना पुढच्या महिना 2 महिने त्रास होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था आम्ही करतो। तर हा प्रस्ताव कधीपर्यंत जाऊ शकतो साधारणतः पंचनामे? मला असं वाटतं की या संदर्भात आता मी किती वेळा तेच ते तुम्हाला सांगायचं, हे सगळं आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घ्या की केंद्राला प्रस्ताव जाईल, केंद्रातनं पैसे मिळतील, पण त्याकरता आपण काही अडलेलं नाही। आपण आपल्या निधीतनं ते पैसे देणं सुरू करणार आहोत आणि केंद्राकडनं ते रिएम्बर्स होईल। त्यामुळे शेवटी केंद्राला आपल्याला एकदाच प्रस्ताव पाठवता येतो, वारंवार पाठवता येत नाही। त्यामुळे सगळे नुकसानीचे अंदाज आल्यानंतर जर प्रस्ताव पाठवला तर आपल्याला पैसे मिळतील। काही गोष्टी अशाही निघतील की ज्या केंद्राच्या निकषातच बसणार नाहीत, एनडीआरएफच्या निकषात बसणार नाहीत, अशा काही गोष्टी असतील। उदाहरणादाखल विहीर खचून गेली तर एनडीआरएफच्या निकषात ती नाही, पण त्याला आपण एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन आपण पूर्णपणे मदत करू असा आपला निर्णय। एकाच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे नोटीसच्या संदर्भात त्या ठिकाणी, आणि त्याही नोटिसेस जुन्या आहेत, त्या नोटिसेसचं आमच्या निदर्शनास आलंय। तिथे बँकांना सांगितलंय, सगळीकडे बँकांना अतिशय स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, कुठेही वसुली आम्ही करू देणार नाही।